नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जीकेचा भंडार या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता आपण अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, मानवी हृदय किती कप्प्याचे बनलेले आहे? मानवी हृदय किती कप्प्याचे बनलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 कप्प्याचे बनलेले आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, भारतीय क्षेपणास्त्र कार्यक्रमाची सुरुवात कोणाच्या नेतृत्वाखाली झाली? भारतीय क्षेपणास्त्र कार्यक्रमाची सुरुवात कोणाच्या नेतृत्वाखाली झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या नेतृत्वाखाली झाली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, स्टेट बँक ऑफ इंडियाचे नवीन अध्यक्ष कोण आहेत? स्टेट बँक ऑफ इंडियाचे नवीन अध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 दिनेश कुमार खारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, संमेलन व त्याचे अध्यक्ष यातील योग्य पर्याय निवडा. संमेलन व त्यांचे अध्यक्ष यातील योग्य पर्याय निवडा. तर ऑप्शन क्रमांक 1 95 लातूर भरत सासणे हे आपले योग्य पर्याय होईल. प्रश्न क्रमांक 6, राज्यसभेच्या सर्वात जास्त जागा या कोणत्या राज्यातून निवडून जातात? राज्यसभेच्या सर्वात जास्त जागा या कोणत्या राज्यातून निवडून जातात? तर ऑप्शन क्रमांक 3 उत्तर प्रदेशमधून निवडून जातात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, राज्यसभेवर महाराष्ट्रातून किती सदस्य निवडून जातात? राज्यसभेवर महाराष्ट्रातून किती सदस्य निवडून जातात? तर ऑप्शन क्रमांक 3 19 निवडून जातात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, उत्तर प्रदेश राज्यातून राज्यसभेवर किती सदस्य निवडून जातात? उत्तर प्रदेश राज्यातून राज्यसभेवर किती सदस्य निवडून जातात? तर ऑप्शन क्रमांक 3 31 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, 2024ची ऑलिम्पिक स्पर्धा कुठे होणार आहे? 2024ची ऑलिम्पिक स्पर्धा कुठे होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पॅरिस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, 2028ची ऑलिम्पिक स्पर्धा कुठे होणार आहे? 2028ची ऑलिम्पिक स्पर्धा कुठे होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 लॉस एंजेलस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, 2032ची ऑलिम्पिक स्पर्धा कुठे होणार आहे? 2032ची ऑलिम्पिक स्पर्धा कुठे होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ब्रिस्बेन या ठिकाणी होणार आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इन स्पेसचे उद्घाटन कुठे केले? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इन स्पेसचे उद्घाटन कुठे केले? तर ऑप्शन क्रमांक 3 अहमदाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, डॅशच्या वर्षी नाशिक येथे कुंभमेळा भरणार आहे? डॅशच्या वर्षी नाशिक येथे कुंभमेळा भरणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 2027 या वर्षी नाशिक येथे कुंभमेळा भरणार आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, ट्विटर हे खालीलपैकी कोणी विकत घेतले आहे? ट्विटर हे खालीलपैकी कोणी विकत घेतले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 इलॉन मस्क यांनी घेतलेले आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, देहूनगरीला भेट देणारे भारतातील पहिले पंतप्रधान कोण? देहूनगरीला भेट देणारे भारतातील पहिले पंतप्रधान कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 नरेंद्र मोदी आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, भारताचे शेक्सपियर म्हणून कोणास ओळखले जाते? भारताचे शेक्सपियर म्हणून कोणास ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 कालिदास यांना भारताचे शेक्सपियर म्हणून ओळखले जाते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, महाराष्ट्रातील सर्वात प्रदूषित नदी कोणती? महाराष्ट्रातील सर्वात प्रदूषित नदी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 4 मिठी नदी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, ड्रोन धोरण मंजूर करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? ड्रोन धोरण मंजूर करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 हिमाचल प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, महाराष्ट्रात एकूण किती व्याघ्र प्रकल्प आहेत? महाराष्ट्रात एकूण किती व्याघ्र प्रकल्प आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 6 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 किशोरराजे निंबाळकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21, 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत?
15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 NK सिंह हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 चंद्राचा किती टक्के भाग हा आपल्याला कधीच दिसत नाही? चंद्राचा किती टक्के भाग हा आपल्याला कधीच दिसत नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 41% हा भाग चंद्राचा आपल्याला कधीच दिसत नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 सर्वात प्राचीन वेद कोणता? सर्वात प्राचीन वेद कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऋग्वेद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार कोणास मिळाला? पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार कोणास मिळाला? तर ऑप्शन क्रमांक 2 नरेंद्र मोदी यांना मिळाला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 केंद्रीय कायदे मंडळात कोणाचा समावेश होत नाही? केंद्रीय कायदे मंडळात कोणाचा समावेश होत नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 आमदारांचा समावेश होत नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 साहित्य, कला, विज्ञान व समाजसेवा क्षेत्रातून किती व्यक्तीची नियुक्ती राष्ट्रपती राज्यसभेवर करतात? साहित्य, कला, विज्ञान व समाजसेवा क्षेत्रातून किती व्यक्तींची नियुक्ती राष्ट्रपती राज्यसभेवर करतात? तर ऑप्शन क्रमांक 2 12 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 खालीलपैकी कोणते वर्ष हे भारत स्वातंत्र्याचे अमृत महोत्सव वर्ष आहे? खालीलपैकी कोणते वर्ष हे भारत स्वातंत्र्याचे अमृत महोत्सव वर्ष आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 2022 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 स्वतंत्र भारत नंतरचे आता होणारी कितवी जनगणना आहे? स्वतंत्र भारत नंतरचे आता होणारी कितवी जनगणना आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 8वी जनगणना आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 टोकियो ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राने किती मीटर भाला फेकला होता? टोकियो ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राने किती मीटर भाला फेकला होता? तर ऑप्शन क्रमांक 2 87.58 मीटर भाला फेकला होता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 टोकियो ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राने कोणत्या दिवशी सुवर्णपदक मिळवले होते? टोकियो ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राने कोणत्या दिवशी सुवर्णपदक मिळवले होते? तर ऑप्शन क्रमांक 3 7 ऑगस्ट 2021 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 7 ऑगस्ट हा दिवस भारतात कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? 7 ऑगस्ट हा दिवस भारतात कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 भालाफेक दिवस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 ओम बिर्ला हे लोकसभेचे कितवे सभापती आहेत? ओम बिर्ला हे लोकसभेचे कितवे सभापती आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 17वे सभापती आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 खालीलपैकी असंसर्गजन्य रोग कोणता? खालीलपैकी असंसर्गजन्य रोग कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 मधुमेह हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन व त्यांचे अध्यक्ष यातील चुकीची जोडी ओळखा. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन व त्याचे अध्यक्ष यातील चुकीची जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 93 फ्रान्सिस डिब्रिटो. ऑप्शन क्रमांक 2 91 लक्ष्मीकांत गायकवाड. ऑप्शन क्रमांक 3 92 अरुणा डेरे. ऑप्शन क्रमांक 4 94 जयंत नारळीकर. तर ऑप्शन क्रमांक 2 91 लक्ष्मीकांत गायकवाड ही आपली चुकीची जोडी होईल. प्रश्न क्रमांक 35 स्पिरिट ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? स्पिरिट ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर अब्दुल कलाम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 खालीलपैकी कोणत्या पदासाठी निवडणूक घेतली जात नाही? खालीलपैकी कोणत्या पदासाठी निवडणूक घेतली जात नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 राज्यपाल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 गरजा महाराष्ट्र माझा या गीताचे कवी कोण आहेत? गरजा महाराष्ट्र माझा या गीताचे कवी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 राजा बडे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 गरजा महाराष्ट्र माझा या गीताचे गायक कोण आहेत? गरजा महाराष्ट्र माझा या गीताचे गायक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 शाहीर साबळे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 सिंधू मानसरोवर. ऑप्शन क्रमांक 2 गंगा गंगोत्री. ऑप्शन क्रमांक 3 साबरमती हिमालय पर्वत. ऑप्शन क्रमांक 4 नर्मदा अमरकंटक. तर ऑप्शन क्रमांक 3
साबरमती हिमालय पर्वत ही आपली चुकीची जोडी होईल. प्रश्न क्रमांक 40वा, खालीलपैकी योग्य जोडी ओळखा. खालीलपैकी योग्य जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 गोल घुमट कोणार्क, ऑप्शन क्रमांक 2 सूर्य मंदिर विजापूर, ऑप्शन क्रमांक 3 बुलंद दरवाजा रामेश्वर, ऑप्शन क्रमांक 4 नटराज मंदिर चिदंबरम. तर ऑप्शन क्रमांक 4 नटराज मंदिर चिदंबरम ही आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 औरंगाबाद या ठिकाणी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 औद्योगिक विष विज्ञान तंत्रज्ञान संशोधन केंद्र कुठे आहे? औद्योगिक विष विज्ञान तंत्रज्ञान संशोधन केंद्र कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 लखनौ उत्तर प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 नो मास्क नो सर्व्हिस पॉलिसी कोणत्या देशात सुरू केली आहे? नो मास्क नो सर्व्हिस पॉलिसी कोणत्या देशात सुरू केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 बांगलादेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 पृथ्वीचा विषुववृत्तीय फुगीरपणा हा पृथ्वीच्या डॅश डॅश गतीचा परिमाण आहे. पृथ्वीचा विषुववृत्तीय फुगीरपणा हा पृथ्वीच्या डॅश डॅश गतीचा परिमाण आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 अक्षीय गतीचा आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 आमचा बाप आणि आम्ही या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? आमचा बाप आणि आम्ही या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर राजेंद्र जाधव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 महाकवी कालिदास संस्कृत विद्यापीठ यापैकी कुठे आहे? महाकवी कालिदास संस्कृत विद्यापीठ यापैकी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 रामटेक या ठिकाणी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 गेटवे ऑफ इंडिया मुंबई हे कोणत्या वर्षी बांधण्यात आले? गेटवे ऑफ इंडिया मुंबई हे कोणत्या वर्षी बांधण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 4 1911 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था खालीलपैकी कुठे स्थित आहे? महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था खालीलपैकी कुठे स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 नाशिक या ठिकाणी स्थित आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 खालीलपैकी कोणत्या राज्याने भारतात सर्वप्रथम सेज रद्द केले? खालीलपैकी कोणत्या राज्याने भारतात सर्वप्रथम सेज रद्द केले? तर ऑप्शन क्रमांक 4 गोवा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 आंतरराष्ट्रीय कृत्रिम बुद्धिमत्ता शिखर परिषद कोणत्या देशात आयोजित केली जाईल? आंतरराष्ट्रीय कृत्रिम बुद्धिमत्ता शिखर परिषद कोणत्या देशात आयोजित केली जाईल? तर ऑप्शन क्रमांक 2 भारत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे नवनियुक्त अध्यक्ष कोण आहेत? राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे नवनियुक्त अध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 विजय सांपला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कुठे आहे? माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 रायगड या ठिकाणी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मुळशी धरण कोणत्या नदीवर आहे? मुळशी धरण कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 मुळा नदीवर आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 महाराष्ट्रात सर्वात जास्त विहीर कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्रात सर्वात जास्त विहीर कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 अहमदनगर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 भारतातील यारलांग जंगबो नदी कोणत्या नावाने आहे? भारतातील यारलांग जंगबो नदी कोणत्या नावाने आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ब्रह्मपुत्र नावाने आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 द लास्ट गर्ल हे कोणाचे आत्मचरित्र आहे? द लास्ट गर्ल हे कोणाचे आत्मचरित्र आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 नादिया मुराद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 महाराष्ट्र सरकारने राज्यात कधीपासून प्लास्टिक बंदी लागू केली? महाराष्ट्र सरकारने राज्यात कधीपासून प्लास्टिक बंदी लागू केली? तर ऑप्शन क्रमांक 2 23 जून 2018 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 गिरिस्तानची राणी हे भौगोलिक उपनाम खालीलपैकी कोणत्या शहरांशी संबंधित आहे? गिरिस्तानची राणी हे भौगोलिक उपनाम खालीलपैकी कोणत्या शहरांशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 मसुरीशी संबंधित आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 पुढीलपैकी कोणत्या समितीचे अध्यक्षस्थान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भूषविले? पुढीलपैकी कोणत्या समितीचे
अध्यक्षस्थान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भूषविले. तर ऑप्शन क्रमांक 1 राज्य समिती, ऑप्शन क्रमांक 2 संघ अधिकार समिती, ऑप्शन क्रमांक 3 संघर्षाच्या घटना समिती, तर ऑप्शन क्रमांक 4 वरील सर्व हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मतदारसंघ सीमा निश्चितीची जबाबदारी कोणाची आहे? मतदारसंघ सीमा निश्चितीची जबाबदारी कोणाची आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 निवडणूक आयोग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 राष्ट्रपती आपला राजीनामा कोणाकडे देतो? राष्ट्रपती आपला राजीनामा कोणाकडे देतो? तर ऑप्शन क्रमांक 3 उपराष्ट्रपतींकडे देतो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 कोणत्या दिवशी आंतरराष्ट्रीय मुख्य आचारी म्हणजेच शेफ दिवस साजरा करतात? कोणत्या दिवशी आंतरराष्ट्रीय मुख्य आचारी दिवस साजरा करतात? तर ऑप्शन क्रमांक 1 20 ऑक्टोबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 कोणत्या दिवशी भारतात पोलीस स्मृती दिन साजरा करतात? कोणत्या दिवशी भारतात पोलीस स्मृती दिन साजरा करतात? तर ऑप्शन क्रमांक 21 ऑक्टोबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 कांचनगंगा हे उंच शिखर कोणत्या राज्यात आहे? कांचनगंगा हे उंच शिखर कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 सिक्कीम राज्यामध्ये आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 एकलहरे औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? एकलहरे औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नाशिक जिल्ह्यामध्ये आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 महाबळेश्वरचा माथा समुद्र सपाटीपासून किती उंचीवर आहे? महाबळेश्वरचा माथा समुद्र सपाटीपासून किती उंचीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 1438 मीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 खालीलपैकी कोणते शहर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते? खालीलपैकी कोणते शहर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 1848 ते 1856 या काळात अनेक संस्थाने कोणी खालसा केली? 1848 ते 1856 या काळात अनेक संस्थाने कोणी खालसा केली? तर ऑप्शन क्रमांक 3 लॉर्ड डलहौसी यांनी केली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 वासुदेव बळवंत फडके यांच्यावर कोणाचा प्रभाव होता? वासुदेव बळवंत फडके यांच्यावर कोणाचा प्रभाव होता? तर ऑप्शन क्रमांक 1 न्यायमूर्ती रानडे यांचा होता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 विचारलहरी हे वृत्तपत्र संपादक कोण होते? विचारलहरी हे वृत्तपत्राचे संपादक कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 2 कृष्णशास्त्री चिपळूणकर होते हे आपले करेक्ट आन्सर होईल.